शेतकऱ्यांसाठी सुवर्ण संधी. सुजल ॲग्रो, नाना मास्टर नगर, कर्जत येथे पॉवर टिलर, पॉवर विडर, ब्रश कटर, फवारणी पंप यांसारखी शेती उपयुक्त अवजारे उत्तम क्वालिटी आणि वाजवी किमतीत उपलब्ध. VST शक्ती आणि किसान क्राफ्ट कंपनीचे अधिकृत विक्रेते. शासकीय अनुदानास पात्र. आजच सुजल ॲग्रो, नाना मास्टर नगर येथे भेट द्या आणि आपल्याला आवश्यक असलेली शेती उपयुक्त अवजारे खरेदी करा. संपर्क 9665989111 8625060787. नमस्कार, मी विकास मिरगणे. आज आपण चर्चा करतो शिंदेच्या शिवसेनेसंदर्भामध्ये. खरं तर एकेकाळी शिवसेना नवी मुंबई शहरामध्ये मजबूत होती, पण आता इतकी मोठी गटबाजी झालेली दिसून येत आहे. शिंदेची शिवसेनेमध्ये 3-4 गट पडलेले आहेत. ज्या नेत्यांनी गणेश नाईकांविरुद्ध आक्रमक भूमिका घेतली. सध्या 2 उपनेते आहेत, एक ऐरोलीचे उपनेते, बेलापूरचे उपनेते. जे उपनेते हे राज्याचे असतात, परंतु हे 2 नेत्यांना दूर ठेवण्याचा प्रयत्न नेमकी कोण करतोय शिंदेच्या शिवसेनेत, असाही प्रश्न मी विचारत नाही, पत्रकार शिवसैनिक विचारतात, नवी मुंबईकर विचारतायत. ज्या लोकांनी मोठी शिवसेना केली, गणेश नाईकांच्या विरोधामध्ये बोलले, संघर्ष केला आणि बेलापूर आणि ऐरोली 2 मतदारसंघात शिवसेनेची ताकद आहे, नगरसेवकांनी निवडून आले, त्या 2 नेत्यांना उपनेत्यांना दूर ठेवण्याचा प्रयत्न कोण करतंय, हाच महत्वाचा प्रश्न आहे. कारण गणेश नाईक इथे मातब्बर नेते, बलाढ्य साम्राज्य होतं, अशा नेत्याला अंगावर घेऊन त्यांनी शिवसेना वाढवली. मग त्या 2 नेत्यांना दूर ठेवण्याचा प्रयत्न शिवसेनेत का केला जातोय? मग त्या 2 नेत्यांवर अन्याय नाही का? जरी त्या दोन्ही नेत्यांचं चुकलं असेल किंवा राजकीय भूमिका वेगळी असू शकते, मात्र अशा वेळेला ज्या शिवसेनेतून ठाकरे गट सोडून आज ते 2 नेते, मातब्बर नेते शिंदेच्या शिवसेनेत आले, मग त्या नेत्यांना काही नेत्यांना शिवसेनेत घाई झाली का बेलापूरचा, ऐरोलीचा नेता होण्याचा, असाही प्रश्न उपस्थित होते. त्यामुळे 3-4 गटामध्ये शिंदेची शिवसेना विखरलेली आहे, संघर्षात आहे. मग अशा वेळेला महानगरपालिकेत निवडणूक येत आहेत, मग सगळ्या लोकांना एकत्र कसं करायचं? एक वेळेला आपण जर बघितलं राजकारणामध्ये सगळे लोक एकत्र येऊन खरं तर महापालिका इथे जिंकू शकतात नाईकांविरोधात, मात्र हेच लोकांमध्ये इतकी मतभिन्नता निर्माण झालेली आहे. मग या 2 नेत्यांना दूर ठेवण्याचा प्रयत्न करतोय का? अनेक प्रश्न आहेत नवी मुंबई शहरामध्ये, ते सोडवण्याचा प्रयत्न शिंदेच्या शिवसेनेकडून जरी केला असला तरी त्यांना दूर ठेवण्याचा प्रयत्न शिंदेच्या शिवसेनेकडून कोण करताय? काही नगरसेवकांना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न करतायत का? हाही महत्वाचे लोक विचारले जातात. त्यामुळे हे 2 नेते सध्या नवी मुंबईच्या राजकारणात फक्त बघण्याची भूमिका घेत आहेत. योग्य वेळेला त्यांनी आपली ताकद दाखवतील, मग त्याचा फटका महानगरपालिकेला निश्चित बसू शकतो. कारण त्यांनी शेवटी शिवसेना मोठी केलेली बेलापूर ऐरोलीमध्ये. अशा वेळेला ते 2 नेते सुद्धा गबसणार नाहीयेत. त्यामुळे याच शिंदेच्या शिवसेनेमध्ये मोठ्या प्रमाणात गडबाजी झाले दिसून येत आहे. आणि मूळ मुद्दा असा आहे की ह्या 2 नेत्यांना बाहेर कोण फेकतं याचा मंथन विचार केला गेला पाहिजे. ही महत्वाची भूमिका आहे. धन्यवाद.